ही गोष्ट लक्षात ठेवा. लेकरू रडल्याशिवाय त्याची माय त्याला दूध पाजत नाही. मी सुद्धा चळवळीमध्ये गेल्या 22 वर्षापासून काम करतो. स्वर्गीय शरद जोशींच्या विद्यापीठातून आम्ही घडलेले कार्यकर्ते आहोत शिबिरातून. आणि सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मी या महिन्यामध्ये 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा तर नागपूरमध्ये सध्या उपस्थित आंदोलकांना संबोधित करतायत रविकांत तुपकर. मोठ्या प्रमाणात तिकडे कार्यकर्त्यांची आंदोलकांची गर्दी जमलेली आपल्याला बघायला मिळते. आणि आता नेमकी बच्चू कडू पुढे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. याचं कारण 5 वाजेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आलेला होता, मात्र नंतरची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे बच्चू कडू आणि सर्व शेतकरी नेते आता तिकडे जमलेले आहेत. मोठ्या प्रमाणात आंदोलकांची गर्दी आहे. एकीकडे मगाशी जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं वाहतूक कोंडी काही प्रमाणात बघायला मिळते, मात्र सध्या मोठ्या प्रमाणात आंदोलक हे तिकडे पोहोचलेले पाहायला मिळते. मला माहिती आहे कुठे 500 विकलं गेलं, कुठे 1000 विकलं गेलं, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भावात विकलं गेलं. लक्षात घ्या, जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला येतं. मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला, तुम्ही इथं का येऊ शकत नाही हा सरकारला आमचा सवाल आहे. आम्ही तुमच्या दारात येणार नाही. तुम्हाला शेतकऱ्याच्या दारात नागपूरच्या वेशीवर यावं लागेल चर्चा करायला. हे ठामपणे आम्ही तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगतो. ते काय सांगतात बावनकुळे साहेब, हे आले नाही, ते चर्चेला आले नाही, आम्ही चर्चा ठेवली होती. अरे 1 वर्ष झालं विधानसभेची निवडणूक होऊन पण तुम्ही कर्ज मुक्ती करायला तयार नाही. आम्ही कर्ज माफी मागायला आलो नाही, आम्ही भीक मागायला आलो नाही, आम्ही कर्ज मुक्ती मागायला आलोय, माफी नाही. आणि सोयाबीनला जर तुम्हाला भाव देता येत नसेल, सोयाबीनचा भाव हा तेलावर कमी आणि डीओसीच्या निर्यातीवर जास्त अवलंबून असतो. डीओसी म्हणजे सोयाबीन. 4 वर्षापूर्वी 23 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली, म्हणून सोयाबीन आपली 8,000वर गेली होती. त्याच्यानंतर सोयाबीन निर्यात झाली नाही. या देशामध्ये 100 ते 125 लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी तयार होतं. त्याच्यातून 1 किलो सोयाबीन क्रश केले की 18% तेल निघतं, 82% डीओसी निघते. आपल्या देशामध्ये 100 लाख मेट्रिक टन डीओसी तयार होत असताना 65 लाख मेट्रिक टनाची आपल्याला गरज आहे. उरलेली डीओसी परदेशामध्ये निर्यात करा, बरोबर सोयाबीनचे भाव 8,000वर गेल्याशिवाय राहणार नाही. ही सरकारला आमची मागणी आहे. कापूस आयात करण्यापेक्षा कापूस निर्यात करा, ही सुद्धा आमची मागणी आहे. कापसाच्या गाठी निर्यात करा आणि कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे. अरे हरामखोरांनो, तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालंय, आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेलं नाहीये. सोयाबीन मध्ये लुटलं, कापसात लुटलं, ऊसात लुटलं, आमच्या पिकावर तुम्ही दरोडा घातलाय म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय. तो आमचा नैतिक अधिकार आहे. आज खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या पोराला कोण पोरगी सुद्धा द्यायला तयार नाही. बच्चू भाऊ, मला असं वाटतं या बिना लग्नावाल्यांची जरी संघटना केली तरी महाराष्ट्रातली नंबर 1 ची संघटना आपली होऊ शकते. एका गावात 100 बिना लग्नाचे आहेत. तुम्हाला साहेबाची शरद जोशी साहेबांनी घोषणा दिली, साहेबाची पोरगी काय म्हणती, शेतकरी नवरा नाही म्हणती. आता शेतकऱ्याची पोरगी काय म्हणती, शेतकरी नवरा नाही म्हणती. तुमच्या सोयाबीनला भाव नाही, तुमच्या कापसाला भाव नाही, म्हणून तुमची ही भावांना अवस्था आहे. चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जाती, नाकाडोळ्यानं बरी असली, रंगान सावळी असली, दुकानदाराला व्यापाऱ्याला जाती, आणि 3 नंबर राहिला त्याला गाळ आम्हाला. म्हणजे लेकरू बी मरकुड, पोरगी बी मरकुडी, नवरा बी मरकुडा आणि त्याचं लेकरू बी मरकुड. अशी आपली अवस्था आहे. लक्षात ठेवा. आपला खेड्यातला पोरगा कोणता तरी दिल्लीला गेलं आणि त्यांनी जॅकेट घालून जाऊन सांगितलं मैं बंबई से आया, अरे तू गालफड सांगते तू अमरावतीतून आला का बुलढाण्यातून आला. ही आमची अवस्था आहे. मग ही अवस्था बदलायची असेल तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावं लागेल. आम्ही भीक मागायला नाही, आम्ही आमचा हक्क मागायला आलोय. सरकारला वाटत असेल की आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आमच्याकडे बहुमत आहे, या शेतकऱ्यापेक्षा या देशात कोणतंच बहुमत मोठं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. गावगाड्यातला शेतकरी हे आमचं बहुमत आहे. आणि तुम्ही काय म्हणता, अरे नेपाळमध्ये जसं मंत्र्याला तुडू तुडू हाणलं ना, नेपाळचे मंत्री बिंत्री देश सोडून पळून
बच्चूभाऊंना म्हणेल नागपूर नंतरचा चौथा टप्पा मुंबईत ठेवा. साल्यांना हरामखोरांना मुंबई आणि महाराष्ट्रातून जावं लागलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या समोर पर्याय नाही. जर आपल्याशी सरकार नीट वागणार नसेल तर या सरकारच्या उरावर बसावं लागेल. माझ्यावर 100 पोलीस केसेस आहेत. तुम्ही म्हणसाल काय खिसे बिसे कापतो काय लोकांचे? नाही. जो गडी मस्ती आला, जो माझावर आला त्याचा माज उतरवण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या 22 वर्षापासून आम्ही केलेलं. या विचार मंचावर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगावर केसेस आहे. पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही मरायला आलेलो आहे. आम्ही आत्महत्या करून मरणार नाही. मरताव क्या नाही करता. अरे आम्ही तसेच मरायला आलेलो आहेत. आम्ही असे मरणार नाही. तुमच्यासारखे 5-10 घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आणि आम्ही काही फक्त बोलबच्चन नाही, नुसतं भाषणबाजीवाले लोक नाही. जो बोलता हो करतावाले आम्ही लोक आहेत. लक्षात ठेवा. मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की लोक म्हणायचे की शेतकऱ्याचं मजबूत संघटन होऊ शकत नाही, पण आज तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं की शेतकरी सुद्धा एका झेंड्याखाली एकत्र येऊ शकतो. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ हा नारा गावागावामध्ये आपल्याला द्यायचा आहे. आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही. इथून पुढे मरायचं नाही. किती संकट आलं तरी मरायचं नाही. जसं बच्चूभाऊंनी सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2-4 मंत्र्याला कापा. पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही. गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला रोजच इथं भाषणं करायची आहेत असं वाटतंय मला यांच्या सगळ्यांच्या अंदाजावरून. कारण आता सगळंच आज बोललो तर उद्या काय बोलायचं, थोडं शिल्लक ठेवू. बाकीचेही नेते बोलणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना सांगतो युद्ध आणि लढाई करताना नेत्याचा आदेश शिरसावंद्य असतो. जे काही सगळे आपले नेते इथं जमलेले आहेत यांचा जो आदेश आपल्याला येईल त्या आदेशाचं पालन आपल्याला करायचंय. तसंही घरी काय आपल्याला काम आहे का? काहीच काम नाही. आणि बरेच जण तर काहून कदरून इथं आलेले आहेत. बरोबर आहे की नाही? घरी बायकोला फोन करून सांगा आलो तर कर्जमुक्ती घेऊन येईल, नाही तर वापस येणार नाही. आज घरी फोन करून सांगा. आणि आता कसं सरकार चर्चेला येत नाही ते आपण सगळे मिळून बघूच. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. बच्चूभाऊंनी महाराष्ट्रभर फिरून शेतकऱ्यामध्ये जागृती केली. इथं जमलेल्या प्रत्येकाने हातभार लावला या चळवळीला आणि एवढी मोठी ताकद तयार झाली. ही एकजूट झालेली वज्रमूठ भावांनो मुळू देऊ नका. आज दुपारी मी बच्चूभाऊ सोबत एका ट्रॅक्टरमध्ये त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये होतो. वर्धा जिल्ह्यामध्ये एक आमची फाटक्या साडीतली महिला आली आणि बच्चूभाऊंच्या जवळ जाऊन त्या महिलेने सांगितलं. त्या महिलेने आपला पदराचा तुकडा फाडला आणि या बच्चूभाऊच्या हातामध्ये हे कफन हिरव्या रंगाचं बांधून सांगितलं बच्चूभाऊ माझी तुम्हाला शपथ आहे कर्जमुक्ती घेतल्याशिवाय वापस यायचं नाही. हे वचन साडीचं फडकं बांधून दिलं हातामध्ये. लक्षात ठेवा. माझ्या डोळ्यात पाणी आलं, बच्चूभाऊच्या डोळ्यात पाणी आलं. ही काही साधी सोपी गोष्ट नाही. त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये जसं आपलं सैन्य इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलं. लक्षात ठेवा. जिथं जिथं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो तिथं कुणीतरी एक युगपुरुष जन्माला येत असतो. लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये रावण माजला म्हणून रामाचा जन्म झाला. पूर्वीच्या काळामध्ये अरे इंग्रज माजले म्हणून महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरूचा जन्म झाला. जिथं जिथं इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाचा जन्म झाला. लक्षात ठेवा. आणि 2014ला जे सरकार आलं ते असं नाही आलं. अण्णा हजारेंनी दिल्लीत आंदोलन केलं म्हणून केजरीवालचा जन्म झाला. 3दा मुख्यमंत्री झालं. सत्ता परिवर्तन झालं. आंदोलनामध्ये सत्ता परिवर्तन करण्याची ताकद आहे. हे सरकार माजलं म्हणून युग पुरुष म्हणून हे सगळे नेते इथं आता जन्माला आलेले आहेत. लक्षात ठेवा. आपल्याला सगळ्यांना एकजूट व्हायचंय. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है. मी दरवर्षी सोयाबीन कापसाचं आंदोलन हाती घेतो पण आम्ही विदर्भापुरतं भागापुरतं आंदोलन करतो. दरवर्षी मोर्चे काढतो, आंदोलन करतो. पण या वर्षी आपण जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद सोयाबीन कापसासाठी आणि कर्जमुक्तीसाठी लावू. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है. मौत कल क्यों आज आ जाए, डरता कौन है. तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है. फैसला मैदान में होगा, मरता कौन है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सर्वांनी खाली बसून घ्यावं. प्रत्येकाला ऐकता येईल आपल्याला. बच्चूभाऊ विनंती करतायत आपल्याला की कृपया सर्वांनी खाली बसावं. ही कळकळीची विनंती करतो. हॅलो, मला वाटतं एकतर हे गाडी समोर घ्या. गाडी समोर घेता येणार का बघा ना. तुमच्या गाडीचे काम आहे का रे अँब्युलन्सचं? हा बच्चूकडे बोलतो. तो इकडे लावणार, ट्रॅक्टरले लावणार. तो ट्रॅक्टरले लावणार. हा बोला. इकडून लावता येतं ते अँब्युलन्स मोठी कर, समोर घे. आपल्याला सोपं जाईल. हा आता फ्री होते. बरोबर. राईट राईट. आणि तुम्ही ना ह्या ट्रॅक्टरवर लावा लागेल तर. आणि आता जागा मी अरे तुम्ही बसा ना प्लीज. हे इकडे विचारे सगळे. तुम्ही का बसा बसा प्लीज. हो बसा ना. बसा दादा. बसा 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 थोडं. अरे बसा रे बसा रे. इथे दिव्यांग आहे, त्यांच्या अंगावर गेले तर काय करणार तुम्ही? बसा खाली. ती गाडी आहे ना पोलिसांची, ते थोडीशी मागं घेतात बघा बरं. समोर पोलिसांची गाडी समोर जाऊ दे ना. पोलीस भाऊ, हो पोलीस भाऊ थोडं समोर घ्या ना प्लीज. पोलिसांच्या बसा दादा. फार चांगलं होईल. सगळेला आहे पण आपल्याला जायचं नाही अरे. थांबायचं आहे म्हणून मी विनंती करतोय. बसा प्लीज. बसा बसा प्लीज प्लीज प्लीज. धन्यवाद भाऊ धन्यवाद. वा ये रही बात. तुम्ही असं ऐकलं तर जिंकू शकतो गड्या. नाही ऐकलं तर वांदाच आहे मग आपला. थोडं बसा ना प्लीज. बसा बसा ना भाऊ. भाऊ बसा ना प्लीज. बसा बसा. मी येतो खाली बसाले. काही वांदा नाही. मी येऊ का खाली बसाले?